नमस्कार. श्री स्वामी समर्थ. मी सविता मिटकरी. सविता ब्लॉग साहित्यकला, लेखन, कविता आणि चारोळीमध्ये आज सुंदर असा आपल्या गृहिणींसाठी लेख घेऊन आलेले आहे. तुम्हाला हे गाणं आठवतं का? मी कशाला आरशात पाहू ग, मी कशाला बंधनात राहू ग, मीच माझ्या रूपाची राणी ग, मीच माझ्या रूपाची राणी ग. ह्याच गाण्यावर आधारित असा लेख घेऊन आलेली आहे की स्वतःला स्वीकारा, स्वतःवर प्रेम करा आणि आनंदी जीवन जगा. लेख छान आहे. शेवटपर्यंत नक्की ऐका. आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. एक गोष्ट सांगते. जरा आरशासमोर उभं राहा बरं सगळ्यांनी आणि शांतपणे आपल्या प्रतिबिंबाकडे पहा. स्वतःला आरशासमोर न्याहाळा आणि आरशात स्वतःला पाहताना तुमच्या मनात नेमकं काय चाललंय आणि कोणते विचार तरळतायत, कोणती भावना तुमची दाटून येते आणि थोडं धैर्य गोळा करून स्वतःच्या डोळ्यात डोळे घाला आरशात बघून आणि मोठ्या विश्वासाने स्वतःला सांगा की आय लव्ह यू. तू मला खूप आवडतेस. स्वतःला सांगा की आय लव्ह यू, तू मला खूप आवडतेस. काय काय झालं म्हणता येत नाहीये ना? आलं का म्हणायला तुम्हाला? मनात कशाची तरी खंत, कुठली तरी कमतरता जाणवली असेलच ना तुम्हाला? मी चांगली दिसत नाही, माझा रंग जरा काळा आहे, मी जरा बुटकीच आहे, माझं नाक जरा नकटच आहे, मी जाडच आहे, देवाने मला काहीच चांगलं दिलेलं नाही आहे, असेच काहीतरी नकारात्मक विचार मनात डोकवले असतील ना तुमच्या? कारण आपण नकळतपणे समाजाच्या सौंदर्याच्या आणि यशाच्या कृत्रिम मानकांमध्ये स्वतःला तोलत जातो आणि तोलत असताना असं म्हणावं की मैं मेरी फेवरेट हूँ. स्वतःचा स्वीकार करा. स्वतःचा स्वीकार करा. जब वी मेटमध्ये गीतचं वाक्य होतं. हा चित्रपट आहे जब वी मेटमध्ये. करीना कपूर आहे त्यामध्ये ही हिरोईन. तेव्हा ती स्वतःला म्हणायची मी मेरे फेवरेट हूँ. हे केवळ एक वाक्य नाही आहे, तर एक आत्मप्रेमाचं एक सशक्त उदाहरण आहे. जर आपण स्वतःलाच आवडत असू तर आपण जर स्वतःलाच आवडत नसू, आपण जर स्वतःवरच प्रेम करत नसू, तर आपण जगाला काय आवडणार आहोत? आणि आपण जगाला कसे आवडणार? आपण जसे आहोत अगदी तसेच कमी जास्त गुणांसह आपण आपला स्वतःचा आधी स्वीकार करायला शिका. ज्या क्षणी आपण स्वतःला आहे तसं स्वीकारतो आणि त्या क्षणापासून जीवनातील बऱ्याच अशा गोष्टी आपल्या स्वतः सोप्या होत जातात. स्वीकाराचा हा प्रवास जर सुरू झाल्याच्या नंतर आपल्या स्वतःशी आपण सकारात्मक संवाद हा साधला जातो. आरशात पाहून स्वतःशी बोलणं हे केवळ वेडेपणा नाही आहे, तर मानसिक आरोग्यासाठी सुद्धा एक आवश्यक असलेली प्रेमळ एक अनुष्ठान आहे. हा संवाद सकारात्मक, प्रेमळ आणि आत्मविश्वासाने भरलेला असायलाच हवा. प्रेमाची हाक, स्वतःला एक प्रेमळ नावाने स्वतःला हाक मारा. सकारात्मक मंत्र, मी सुंदर आहे, मी सक्षम आहे आणि मी स्वतःवर खूप प्रेम करते. मी माझं स्वप्न पूर्ण करू शकते, असे सकारात्मक एफर्ट्स रोज म्हणत जात जा. कौतुक आपल्यातील चांगल्या गुणांचं, आपल्या प्रयत्नांचं आणि यशांचं मनमोकळेपणाने कौतुक करायला शिका. क्षमा स्वतःच्या चुकांसाठी आणि इतरांनी केलेल्या त्रासासाठी स्वतःला माफ करायला शिका आणि क्षमाशीलता हे आत्मप्रेमाचं सर्वात मोठं लक्षण आहे. स्वतःशी केलेला हा प्रेमळ संवाद तुमच्या जीवनामध्ये एक जादुई बदल हा नक्कीच घडवतो. आपल्या गोष्टीमध्ये अनेक ठिकाणी आपल्या मनाच्या विरुद्ध घडल्याच्या नंतर आपल्या मनाला त्याविषयी खूप वाईट वाटतं आणि ती व्यक्ती तशी वागल्याच्या नंतर आपल्याला असं वाटतं की आपण त्यांना माफ करावं का नाही करावं, कारण की ते मनात खोलवर रुजलेलं असतं. पण ज्यावेळेस ती व्यक्ती समोर येते, आपण जर माफ केलं नाही त्यांना, तर त्या व्यक्तीची धगधग आपल्या सारखी मनामध्ये ती उतरत जाते, चेहऱ्यावर येत असते. जर आपण त्यांना, त्या व्यक्तीला जर निर्मळ मनातून जर माफ जर केलं आणि असं वाटून घ्यायचं की काही नाही, होत असतं ते चांगल्यासाठी होतं म्हणून जर समोरच्या व्यक्तीला माफ जर केलं आपण, तर आपण स्वतः खूप छान आणि आनंदी राहतो आणि आपला आत्मविश्वाससुद्धा खूप गगनाला लवकर भिडतो.
मनावरचे नकारात्मक विचारांचं मळप दूर होतं आणि मानसिक आरोग्य आणि शांतीसुद्धा खूप सुधारते. आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक असतो आणि आहे तसा स्वीकार स्वतःचा आणि स्वतःवर प्रेम करणं हे जीवनातील सर्वात महत्त्वाचे धडे आहेत. हे धडे आपल्याला आनंदी, समाधानी आणि परिपूर्ण जीवन जगण्यामध्ये मदत करतात. डू नॉट कम्पेअर युअरसेल्फ विथ अदर्स. आपण स्वतःची इतरांशी तुलना करणं हे टाळलेच पाहिजे. स्वतःचा आहे तसा स्वीकार करणं आणि स्वतःवर प्रेम करणं ही एक कॉन्शियल प्रोसेस आहे. यू मस्ट वर्क ऑन युअरसेल्फ एव्हरी डे. द बिगेस्ट सक्सेस इन लाईफ इज ॲक्सेप्टिंग अँड लव्हिंग युअरसेल्फ. जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करतो तेव्हा आपण खऱ्या अर्थाने जगावर प्रेम करायला लागतो आणि हे युनिवर्सचं ट्रूथ आहे. आणि ही सत्य आहे की जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करतो तेव्हाच आपला आत्मविश्वास वाढतो आणि आत्मविश्वास वाढल्याच्या नंतर आपलं जगसुद्धा सुंदर दिसायला लागतं. म्हणून स्वतःवर प्रेम करणं, आनंदी जीवन जगणं, सकारात्मकता ठेवणं, आत्मविश्वास वाढवणं, स्वतःची जीवनशैली बदलणं, नवनवीन लेख वाचणं आणि समाजाला आरसा दाखवणं ह्या गोष्टीतून साध्य करायचं काय आहे की प्रत्येक गृहिणींमध्ये काही ना काही कोणत्या ना कोणत्या गोष्टीचं छोटं तरी गुण असतातच. अशी कोणतीच गोष्ट नाही आहे की कुठेतरी त्या कमी आहेत म्हणायला. म्हणून कधीही स्वतःला कमी समजू नका. आरशात एकदा स्वतःला बघा आणि म्हणा की मी खूप सुंदर आहे. असं म्हणून आजचा लेख मी इथेच संपवते. लेख आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. परत भेटूया पुन्हा एकदा पुढच्या लेखामध्ये. तोपर्यंत नमस्कार. श्री स्वामी समर्थ.